भारताच्या शेजाऱ्यांच्या मध्ये पाकिस्तान आणि चीन या दोन शेजाऱ्यांच्या बरोबर भारताचे नेहमी प्रॉब्लेम आहेतच. अनेक वर्षांपासून ते चालू आहेत. त्यात आता आणखी दोन शेजाऱ्यांची भर पडली, एक बांगलादेश आणि दुसरा नेपाळ. बांगलादेशमध्ये शेख हसीना गेल्या, त्यानंतर तिथं युनुस आले, युनुस नंतर आता तिथं सत्तांतर परत एकदा झालं, निवडणुका झाल्या, तारिक रहमान आले आणि तेव्हापासून बांगलादेश पाकिस्तानच्या जणू प्रेमातच पडलाय परत एकदा नव्यानं. अशीच गोष्ट नेपाळच्या बाबतीत देखील. नेपाळमध्ये निवडणुका झाल्या, तिथं बालेनशाह आले. बालेनशाह तर एका वेगळ्याच जगात असतात. त्यांना असं वाटतं की नेपाळच्या भोवती सगळं जग फिरतंय की काय. त्यामुळे बालेनशाह यांनी देखील आल्यापासून भारताबरोबर जे संबंध आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळी कारणं करून बिघडवायला सुरुवात केलेली आहे. नेमकं त्यांना काय करायचं आहे हे त्यांना अजून देखील समजलेलं नाही. या सगळ्या गोष्टींच्यामुळे भारत देखील या दोन्ही नव्या सत्तांना, कारण ह्या दोन्ही सुद्धा निवडून आलेल्या नवीन नवीन सत्ता आहेत, तारिक रहमान असेल किंवा बालेनशाह असेल, दोघांना देखील भारतानं पुरेसा वेळ दिलेला आहे. दोघं देखील कसं काम करतात ते बघितलेलं आहे. आता मात्र भारतानं ठरवलंय की या दोन्ही देशांचे जे लाड भारतानं मागच्या अनेक वर्षांपासून केलेले आहेत ते करणं बंद केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पावलं देखील उचलायला सुरुवात झालेली आहे. मागच्या काही दिवसातले, विशेषतः मागच्या 2 महिन्यातल्या जरी गोष्टी बघितल्या तरी अशा अनेक गोष्टी सापडतील ज्यामध्ये भारतानं दोन्ही देशांना आपली आपली जागा दाखवलेली आहे. मागच्या आठवड्याभरात परत एकदा अशाच घटना घडलेल्या आहेत या दोन्ही देशांच्या बद्दल, ज्यामध्ये भारतानं यांचे लाड बंद केलेत हे सिद्ध केले. नेमकं काय काय घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या काही दिवसापूर्वी भारतात एक मीटिंग होती. ही मीटिंग होती इंडियन ओशन रिम असोसिएशनची, म्हणजे हिंदी महासागराच्या भोवतीनं जे काही देश आहेत या सगळ्या देशांच्या महत्वाच्या नेत्यांची ही एक मीटिंग होती. या मीटिंगसाठी प्रत्येक देशातून काही महत्त्वाचे लोक आले होते. यामध्ये भारत आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया हे सगळे देश याच्यामध्ये आहेत. या सगळ्या देशांचे प्रतिनिधी आले होते. यामध्ये बांगलादेशचा प्रतिनिधी देखील येणं एक्सपेक्टेड होतं. यामध्ये बांगलादेशनं आपला जो प्रतिनिधी पाठवला त्याचं नाव आहे झायेदुर रहमान. झायेदुर रहमान हे फेमस आहेत बांगलादेशमध्ये. कशासाठी? तर भारत विरोधी गोष्टी करण्यासाठी, भारत विरुद्ध बाता मारण्यासाठी, यासाठी ते फेमस आहेत. आणि म्हणून या झायेदुर रहमानना भारतात का पाठवलं हा पहिला प्रश्नच होता. खरं तर झायेदुर रहमान हे आत्ताच्या बांगलादेशचे जे पंतप्रधान आहेत त्यांचे पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी या विषयावरतीचे ॲडवायझर आहेत, म्हणजे सल्लागार आहेत. म्हणून त्यांना भारतात पाठवून दिलं होतं. पण प्रत्यक्षात ते भारताचे विरोधक असताना, एवढ्या भारताविरोधी गोष्टी बोललेल्या असताना का पाठवलं हे समजत नाही. पण ते आले. 15 जूनला ही मीटिंग होती आणि या मीटिंगसाठी ते आले. जेव्हा ते भारताच्या दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर उतरले त्यावेळेला त्यांचा पासपोर्ट हातात घेतल्या घेतल्या, कारण अशा जे लोक भारताच्या विरोधी गोष्टी बोलत असतात त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऑलरेडी रेकॉर्डेड असतात सिस्टीममध्ये, त्याप्रमाणे सिस्टीमने त्याला फ्लॅग केलं आणि त्यांना बाजूला घेतलं. बाजूला घेऊन त्यांची जवळजवळ 2.5 तास कसून चौकशी करण्यात आली की ते कशासाठी आले, का आले. त्यांचा पासपोर्ट चेक केला गेला तर लक्षात आलं की ते त्यांच्या पर्सनल पासपोर्टवरती आलेले होते. त्याच्यावरती एक सार्कचा स्टिकर लावलेला होता, फक्त एवढंच. खरं तर जेव्हा आपण एखाद्या अशा मिशनसाठी आपल्या देशाकडून अधिकृतपणे जातो त्यावेळेला आपल्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असायला पाहिजे. हा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असेल तर तुम्हाला डिप्लोमॅटिक इम्युनिटी असते. मग तुम्ही भलेही दहशतवादी जरी असला आणि काही जरी असला तरी तुम्हाला एक डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळू शकते आणि त्याचा वापर करायचा असतो. बांगलादेशनं तो केला नाही, या झायेदुर रहमाननं देखील तो केला नाही. त्यामुळे भारतानं त्यांची चौकशी केली. चौकशी करताना त्यांना बराच वेळ उभं केलं गेलं, त्यांना बसायला जागा दिली नाही, अशा तक्रारी त्यांनी केल्या. आता हे सगळं झाल्यानंतर मग त्यांना सांगितलं, मग वरच्या त्यांच्या हाय कमिशनचा वगैरे फोन आल्यानंतर सांगितलं की तुम्ही आता जाऊ शकता. पण त्यावेळीपर्यंत या झायेदुर रहमानचा इगो हर्ट झालेला होता. तो म्हणाला की आता मी मीटिंगला जाणार नाही, आता मी ढाक्याला परत जाणार. पण ढाक्याला परत जायला लगेच फ्लाईट नव्हती. तर तो म्हणाला मी इथून श्रीलंकेला जातो, कोलंबोला, आणि तिकडून मी बांगलादेशमध्ये परत जातो. आणि त्याप्रमाणे मग तो तिथनं कोलंबोला गेला आणि तिकडून मग बांगलादेशला गेला. पण तो भारतात मीटिंग अटेंड करायला थांबला नाही. मुद्दा असा आहे की या माणसाला, जो भारत विरोधी गोष्टी अनेक वेळा बोलतोय, त्याला पाठवल्यामुळं बांगलादेशची नाचक्की झाली. शिवाय भारताने ही गोष्ट जाणून बुजून केली असेल नसेल नंतरचा भाग आहे. जो भारत विरोधी आहे त्याच्याबद्दल भारत आपल्या कायद्यानंच त्याच्याशी वागेल हे भारतानं या ठिकाणी सिद्ध केलं. आता हे भारतानं का केलं हे आपण थोड्या वेळानं बघणारच आहोत. पण या गोष्टींनी भारतानं बांगलादेशला एक इशारा दिलाय आणि हा एक फक्त साधा छोटासा इशारा आहे. आता या मुद्द्यावर बांगलादेशमध्ये रान पेटलंय. तिथलं मीडिया, तिथले लोक, तिथलं सरकार सगळे नाराज आहेत. तिथले खलीलुर रहमान जे तिथले फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी भारताचे हाय कमिशनर पवन बडे यांना बोलवून घेतलं, त्यांना कारणं विचारली. या सगळ्या गोष्टी सध्या बांगलादेशमध्ये घडतायत.
आता ही झाली बांगलादेशची गोष्ट. बांगलादेश नंतर भारताचा आणखी एक प्रॉब्लेमॅटिक शेजारी आजकाल झालाय तो म्हणजे नेपाळ. नेपाळ हा भारताचा खरं तर भारताचाच एक तुकडा असल्यासारखा आहे, पण तरी देखील नेपाळ बालेनशहाच्या नेतृत्वाखाली वेगळ्याच पद्धतीने वागतोय आणि भारतानं नेपाळला नेहमी फेवर केलेला आहे. पण तरी देखील आता भारतानं नेपाळला देखील त्यांची जागा दाखवली. कारण काही दिवसापूर्वी मला वाटतंय काही वर्षापूर्वी एक ॲग्रीमेंट झालं होतं भारत, नेपाळ आणि बांगलादेश या 3 देशांच्या मध्ये. असं ॲग्रीमेंट होण्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो, की जनरली आताच्या या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची सुरुवात व्हायला लागते आणि त्याच्याबरोबर अगोदर मे महिन्याच्या आसपास वगैरे सगळीकडेच पाऊस कमी असतो. संपूर्ण भारतीय उपखंडातच कमी पाऊस पडतो. पण यावेळेला सगळ्यात जास्त वीज निर्माण होते ती नेपाळमध्ये. कारण नेपाळ उंचीवरती आहे, त्यांच्याकडे हायड्रो पॉवर प्लांट आहे, जिथं पाणी साठवण्याची क्षमता वगैरे आहे. या सगळ्या गोष्टींच्यामुळे नेपाळकडे सरप्लस एनर्जी असते, इलेक्ट्रिसिटी असते. त्यामुळं एक करार झालेला होता. या करारामध्ये बांगलादेशला जी काही एक्स्ट्रा वीज लागते या मे महिन्यात, जून महिन्यात, ती वीज नेपाळ पुरवणार आणि ही नेपाळ ते बांगलादेशला वीज पुरवण्यासाठी भारताच्या ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत त्या वापरणार. खरं तर बांगलादेश आणि नेपाळ यांच्यामध्ये डायरेक्ट बॉर्डर नाही. त्यामुळे जे काही आहे ते भारताच्या बॉर्डर्समधून होतं. त्यामुळे ह्या ट्रान्समिशन लाईनचा वापर करून ते वीज घेणार असं ठरलेलं होतं. आता ही 40 मेगावॅट वीज पाठवायची नेपाळनं आणि बांगलादेशनं घ्यायची असं आतापर्यंत ठरलेलं होतं. यावेळेला अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. त्यामुळे बांगलादेश आणि नेपाळने करार केला, की यावर्षी आम्हाला 60 मेगावॅट वीज पाहिजे आणि नेपाळ देखील द्यायला तयार होता कारण त्यांना पैसे मिळत होते. पण या मुद्द्यावरती भारतानं सांगितलं, की तुम्ही देणारे आणि तुम्ही घेणारे कोण? तुम्ही जे ट्रान्समिशन लाईन्स वापरताय त्या आमच्या वापरताय आणि आमच्या ट्रान्समिशन लाईन्सवरती ठरल्यापेक्षा जास्त लोड आम्ही येऊन देणार नाही. त्यामुळे भारताची जी इंडियन इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आहे त्यांनी स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं 40 मेगावॅटच्या वरती वीज तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे नेपाळचं झालं पैशाचं नुकसान, बांगलादेशला अंधारात काही दिवस काढावे लागतील किंवा तिथल्या काही भागाला तरी काढावे लागतील. त्यामुळे बांगलादेशमध्ये परत एकदा भारताच्या नावानं बोंब मारायला सुरुवात झाली. नेपाळमध्ये देखील बोंब मारायला सुरुवात झाली. या दोन्ही देशांना एक प्रकारे भारत हे दाखवायचा प्रयत्न करतोय, की भारताशिवाय या दोन्ही देशांचं अस्तित्व हे जवळ-जवळ नसल्यासारखं आहे. पण तरीही या दोन्ही देशाचं सध्याचं जे नेतृत्व आहे, त्यांचा मात्र हट्ट आहे, की जणू काही त्या दोन्ही एक महासत्ताच आहेत आणि अशा आविर्भावात त्या वाढतायत. मागच्या काही दिवसापूर्वी भारतातून जाणाऱ्या मालावरती त्यांनी कस्टम ड्युटी लावली नेपाळमध्ये. त्यानंतर भारतातून जाणाऱ्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांना किती दिवसात भारतात राहायचं, परत जायचं या सगळ्या गोष्टींच्याबद्दल नियम केले. याशिवाय कालापानी, लिपू लेकचा जो बॉर्डरचा मुद्दा आहे, तो पुन्हा उकरून काढला. या सगळ्या गोष्टी बालेनशाह करतायत. दुसऱ्या बाजूला बांगलादेश पाकिस्तानबरोबर आपले संबंध दृढ करतोय, त्यांच्याबरोबर पोलीस ट्रेनिंग करतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे आणखी काही ट्रेड रूट्स तयार करतोय. कराची ते डायरेक्ट चितगावपर्यंतचे व्यापारी मार्ग तयार केले जात आहेत. याशिवाय टर्कीसारखा जो भारत विरोधी देश आहे त्यांच्याकडून हत्यारं विकत घेतली जात आहेत. या सगळ्या गोष्टी भारताचे शेजारी राहून हे दोन्ही देश करतायत. त्यामुळे भारतानं फक्त एक छोटासा झटका देऊन यांना दाखवायचा प्रयत्न केला, की तुमचं अस्तित्व आमच्याशिवाय जवळ नाही. भारतानं अजूनही मोठ्या स्केलवर जर काही दाखवायचं म्हटलं तर अक्षरशः या दोन्ही देशांची पळताभुई थोडी होईल. पण भारत सध्या तसं करत नाहीये. आपल्याला माहिती आहे 2 महिन्यापूर्वी जेव्हा सगळीकडं पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा भारतानं जवळ-जवळ 6,000 टन की काय इतकं मोठ्या प्रमाणावरती डिझेल या बांगलादेशला पुरवलेलं होतं. त्याच्यासाठी काही अटी घातलेल्या होत्या, पण या गोष्टी भारत या शेजाऱ्यांसाठी आतापर्यंत करत आला. इथून पुढे मात्र करणार नाही, असाच हा मेसेज आहे. या मेसेजबद्दल आणि भारत ज्या पद्धतीनं आपल्या या नव्या शेजाऱ्यांच्या बरोबर किंवा नवीन सरकार असलेल्या शेजाऱ्यांच्या बरोबर वागतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.